तर धनंजय मुंडेंविरोधात फडणवीस दादांसह सीबीआय, कॅग आणि लोकायुक्तांना पत्र दिल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या। 4 प्रकरणात मुंडेंची आमदारकी रद्द झाली, आताही रद्द झाली पाहिजे। टोलवाटोलवी न करता मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घ्या, अशी मागणी पुरावे देत दमानियांनी केली। तर मुंडेंनी पदापासून दूर व्हावं अशी त्यांच्या पक्षातील काहींची मागणी असल्याचं धस म्हणाले। जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही या प्रकरणाची नीट चौकशी होणारच नाही। म्हणून मी आता एक अतिशय डिटेल्ड असं पत्र मी आज मुख्यमंत्र्यांना पाठवलंय, अजित पवारांना पाठवलंय, सीबीआयला लिहिलंय, कॅगला लिहिलंय आणि लोकायुक्तांना लिहिलंय आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटसाठी ईसीआयला म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला मी लिहिलंय आणि त्यांची आमदारकी सुद्धा रद्द झाली पाहिजे। 4 प्रकरणात ती रद्द झाली होती आणि या प्रकरणात देखील व्हावी असं माझं स्पष्ट मत आहे। अंजली दमानिया ताई काय म्हणाल्या, करुणा मुंडे काय म्हणाल्या यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं अशा प्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करतायत। आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केलेली आहे। धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध जोपर्यंत कुठल्याही घटनेमध्ये नाही तोपर्यंत कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा मागणे हे कितपत योग्य आहे। आणि धनंजय मुंडे ज्या दिवशी वाटतील की ते आरोपी आहे, दोषी आहे, त्याविषयी सरकार योग्य कारवाई करेल, देवेंद्रजी योग्य कारवाई करतील, अजितदादा कारवाई करतील। प्रत्यक्ष संबंध कसा आहे कसा नाही हे जेव्हा त्या मोबाईल मधला डेटा रिट्रीव्ह होईल ना तेव्हा बावनकुळेंना आपोआप कळेल। तोपर्यंत असे उगाच आपल्या मनाला येईल ते बोलू नये, कारण जे स्पष्ट दिसतंय आताच्या घटकेला बावनकुळेंना माझे हे प्रश्न विचारा की तुम्हाला कृषी घोटाळ्यात त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही, ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे राख ते थेट महाजनकोकडनं घेत होते की नाही। मोर्चामध्ये माझी भूमिका स्पष्ट केली होती की वाल्मिक कराड आणि हे जे काही आरोपी खंडणीच्या आणि खुनाच्या गुन्ह्यामध्ये आहेत ते निश्चितच धनंजयजी मुंडे साहेब यांच्या जवळचे आहेत, त्यांच्या विश्वासातील आहेत आणि म्हणून जनतेच्या मनात कुठलाही संशय राहू नये म्हणून हा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदाचा त्याग करावा। याच्या बाबतीत आमचे नेते अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील अशी माझी अपेक्षा आहे। या बाबतीतला कुठलाही निर्णय घेणं माझ्या लेवलवर म्हणजे शक्य नाही। ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील। त्यांना असं वाटलं की तसं घेणं आवश्यक आहे तर ते घेतील। तसं आवश्यक अजून वाटलं नसेल म्हणून त्यांनी घेतला नसेल। ह्याच्यावरचं जे काही मांडणं आहे तेच मांडू शकतात।